तर बिचारे जे भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार त्यांना इन्स्ट्रक्शन देते त्याप्रमाणे बोलत आहेत की होर्डिंग आम्ही बंद केलंय. अरे होर्डिंग होतंय कुठे? तुटवता आहे, कमतरता आहे, हे का भारत सरकार कबूल करत नाही आणि एक मोठा ऍक्शन प्लॅन तयार करत नाही याच्यासाठी? एलपीजी संदर्भामध्ये प्रॉब्लेम असा झाला की कॉन्टॅक्ट म्हणून करायचा, कारण कस्टमर केअरचे संपूर्ण नंबर जे आहेत ना ते बंद आहे. बरोबर. अनेक गृहिणींच्या समोर, कारण अनेक दिवसापासून रजिस्ट्रेशन केलेलं आहे, डिमांड केलेलं आहे, परंतु रिस्पॉन्सच मिळत नाही. कुठे कॉन्टॅक्ट करायचं माहिती नाही. ते एलपीजीची सगळी यंत्रणा भारतात कोलॅप्स झालेली आहे. त्याच्यामुळे आम्ही तातडीने पार्लमेंटमध्ये ह्याची चर्चा मागतोय. परवाही हरदीप पुरीजींनी जे स्टेटमेंट केलं आणि चॅनल्सवर, मी विरोधक म्हणून हा आरोप करतच नाही, ही वेळच नाही आहे विरोध करायची. ही समंजसपणाने भारत सरकारने सगळ्यांना एकत्र येऊन मार्ग काढण्याची वेळ आहे. आणि जर तुटवता होत असेल तर तुम्ही सांगितलं पाहिजे लोकांना. वास्तव मारामाऱ्या व्हायला लागल्या, लोक दुकानं अटॅक करायला लागले. काय चाललंय महाराष्ट्रात आणि भारतात? गॅस सप्लायर्स जे गॅस सप्लाय करतात पोलीस सिक्युरिटीच्या अंडर, याचा अर्थ तेच आहे ना, जे आम्ही विरोधक म्हणतोय तेच वास्तव व्हायला लागलंय ना. मग भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार का कबूल करत नाहीये? जर अडचण आहे, काल मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट होतं की कुठेही गॅसचा तुटवडा नाहीये, विरोधक खोटं बोलतात. म्हणजे एक प्रकारे तुम्ही सांगताय की गॅसचा तुटवडा आहे, सगळीकडे दिसतोय. मी भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारवर आरोपच करत नाहीये, मी वास्तव दाखवते. चॅनल आफ्टर चॅनल तुम्ही बघा. मी खरंच मराठी माध्यमांचे हात जोडून आभार मानते की तुम्ही कुठल्याही म्हणजे भीतीला किंवा कुठल्याही दबावाला बळी न पडता जे वास्तव आहे, आज भारतातला माणूस अडचणीत आहे, आज गृहिणी अडचणीत आहे, या वास्तवतेपासून भारत सरकार का लपतंय हे मला समजत नाही. मुख्यमंत्र्यांचं कालचं विधान खोटं आहे असं म्हणायचं नाही. मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करीन की त्यांनी ही सगळी जर चॅनल्स पाहिली तर त्यांनाही कळेल की आज कुठे गॅप्स आहेत. बारामतीमध्ये आज सगळे बारामतीकर, आमचे सोमाणीजी, हे सगळे आमचे जे व्यवसायाचा जे ग्रुप आहे बारामतीचा, त्याचे ते सगळं काम बघतात. त्यांचं स्वतःचं स्टेटमेंट आहे की बारामतीमध्ये कुठेही गॅस मिळत नाहीये. आता बारामतीसारख्या ठिकाणी ही परिस्थिती आहे, पुण्यात ही आहे, बीडमध्येही आहे, नाशिकमध्ये आहे, जळगावमध्ये आहे, नागपूरमध्ये कुठे नाहीये तुम्ही मला सांगा. आणि फक्त महाराष्ट्रात नाही, भारतात सगळीकडे ही परिस्थिती आहे. कुठल्याही खासदारात तुमचे नातेवाईक असतील, तुम्ही विचारा ना फोन करू. आणि डेटा तर दिसतोय ना, सगळ्या चॅनल्सवर दिसतोय, वर्तमानपत्रात दिसतंय. तुटवता तर आहेच ना. कशाची वाट बघताय महाराष्ट्र आणि भारत सरकार? दररोज मॅम 4 मिनिस्ट्री ब्रीफ करतात आणि सांगतात की डोंट पॅनिक आणि सगळ्या स्थिती ज्या आहेत ते नॉर्मलायझेशन वर आणलेत आणि वेसल्स पास पण झालेत. आज 2 गुजरातला पण पोहोचणार आहेत. या सगळ्यांच्या मध्ये जे कॉमन मॅन आहे त्याच्यात ती कुठे सॅटिस्फॅक्शन दिसत नाहीये. ऑन ग्राउंड ते कुठे दिसत नाहीये जे मिनिस्ट्रीज बोलतात 4 वाजता. नाही, सरकार रोज एक 4 वाजता जे बोलतं आणि वास्तव याच्यात भरडला जातोय सामान्य माणूस ना. सामान्य माणसाला नाही ना मिळत आहे सिलेंडर. तुम्ही घरातले अनुभव बघा ना, बाहेर कशाला जायचं आपण कोणी? आपल्याच अनुभव बघा. आणि मी बघते ना, मी बारामतीमध्ये आमचे, मी पुन्हा रिपीटच करते, आमचे रेस्टॉरंट ओनर्स, आमच्या गृहिणी ज्या घरातून व्यवसाय करतात, त्यांच्या चपाती असेल, काय डबे देत असतील त्या असतील, किंवा आमचे अनेक शेतकरी बंधू आहेत ज्यांच्या मुलांनी आज हॉटेल म्हणून सगळ्या मोठ्या हायवेजला टाकले. सगळीकडे प्रॉब्लेम, म्हणजे MSME प्रॉब्लेम, केटरिंग मध्ये प्रॉब्लेम. अरे लग्न हा केवढा मोठा बिझनेस आणि आपल्या देशामध्ये तुमच्याच सगळ्या चॅनलवर बघितलं की लग्नांमधले मेन्यू कमी झाले, शक्य नाही, किंवा काही ठिकाणी जेवणच देत नाही लग्नामध्ये, या अक्षता टाका आणि जा, अशी दुर्दैवानी परिस्थिती झालेली आहे.